नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि स्ट्रॉबेरीचा सीझनसुद्धा संपत येणार आहे. तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आलेली आहे. यामध्ये आपण कोणत्याही व्हिपिंग क्रीमचा वापर न करता मस्त अशी ही आईस्क्रीम तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे स्ट्रॉबेरी घ्यायचे आहेत आणि ही स्ट्रॉबेरी छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि स्वच्छ धुतल्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर मी अशा पद्धतीने या सर्व स्ट्रॉबेरी कट करून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या स्ट्रॉबेरी मिक्सरला बारीक करून म्हणजे वाटून घ्यायचे आहेत. आता मी यामध्ये दूध आणि साखरचा वापर न करता कंडेन्स मिल्क टाकणार आहे. कंडेन्स मिल्कनं काय होतं, आपल्या आईस्क्रीमला छान अशी टेस्ट येते. आणि थोडीशी स्ट्रॉबेरी मी ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीची फ्रेश क्रीम मिळते मार्केटमध्ये, ती मी 2 पॅकेट घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने बीटरच्या साहाय्याने ही क्रीम मी आता फेटून घेत आहे. म्हणजे क्रीम आहे ही अशा पद्धतीने आपण फेटून घेणार आहोत. तर फ्रेश क्रीम अशा पद्धतीने आपण फेटून घेत आहोत. 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ही अशी थोडीशी थिक झालेली आहे. आता आपण जे कंडेन्स मिल्क आणि स्ट्रॉबेरी वाटून घेतलेली होती ती यामध्ये टाकायचं आहे. तर कंडेन्स मिल्कमुळं याला कलर थोडासा वेगळा दिसत आहे. तर याच्यामध्ये आपण रोज सिरप टाकणार आहे. तर रोज सिरपमुळे या आईस्क्रीमला टेस्टसुद्धा वेगळी येते. तर अशा पद्धतीने हे टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे आईस्क्रीम एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे सर्व आईस्क्रीम एका कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि यावरती जे आपण थोडेसे स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेवलेले होते ते वरती टाकायचे आहेत. त्याच्यामुळं काय होतं, रिअल स्ट्रॉबेरीचा यामध्ये फ्लेवर येतो. तर अशा पद्धतीने मी स्ट्रॉबेरी टाकलेली आहे. आता सिल्वर फॉईल पेपरने ह्याला कवर करून मी हे आईस्क्रीम रात्रभरासाठी फ्रीजरला ठेवून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रात्रभरासाठी मी हे फ्रीजरला सेट होऊन घेतलेलं आहे आईस्क्रीम. आणि 5 मिनटं आधी मी हे आईस्क्रीम काढलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता वरून हे आपण स्ट्रॉबेरी टाकल्यामुळे आईस्क्रीम किती छान झालेलं आहे. तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये हे आईस्क्रीम काढून दाखवते. आणि खूप मस्त असे हे आईस्क्रीम तयार झालेले आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान हे आईस्क्रीम झालेले आहे. कोणत्याही व्हिपिंग क्रीमचा वापर न करता आपण हे मस्त असं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवलेलं आहे. तर स्ट्रॉबेरी सीझन संपायच्या आधी तुम्ही हे आईस्क्रीम नक्की करून बघा. एवढं टेस्टला भारी होतं आणि एकदम छान लागतं. लहान मुलांना तर हे खूप आवडतं आईस्क्रीम. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने काढूनसुद्धा दाखवत आहे किती मस्त हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर ह्या स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ट्राय करू शकता, खूप छान होते. तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया.